आपण बघत आहात AKP न्यूज मराठी. आपला आवाज आपली ताकद. सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा. AKP न्यूज मराठी. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या काकडी शिवारात आज 6 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडलेली दुहेरी हत्याकांडमुळे संपूर्ण शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी भोसले यांच्या वस्तीवर घात केलेल्या हल्ल्यात कृष्णा साहेबराव भोसले व अंदाजे 35 व त्यांचे वडील साहेबराव भोसले यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात सारखाबाई भोसले हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात लोणी येथे उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी घरात महिला बचावल्या असून हल्ला केला. त्यांना ऐकू आणि दिसत नसल्यामुळे हल्लेखोरांच्या लक्षात आले नाही अशी माहिती मिळत आहे. घटनेची माहिती सकाळी डेअरी चालकाच्या संशयावरून समोर आली. सकाळी नेहमीप्रमाणे दूध घेण्यासाठी कोणीच न आल्याने डेअरी चालकाने शेजारील शेतकऱ्यांशी संपर्क साधला. त्या शेतकऱ्याने भोसले यांच्या घरी जाऊन पाहणी केल्यावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे व तपासाला गती दिली आहे. आरोपी दुचाकीवरून फरार झाल्याची प्राथमिक माहिती असून खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून परिसरात कसून शोध मोहीम सुरू असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोपरगाव तालुक्यामध्ये शिर्डी जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे याच्या शेजारीच दिघे वस्ती आहे. इथे एक कुटुंब वास्तव्यास होते. या कुटुंबावर रात्रीच्या वेळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे आणि याच्यामध्ये त्याच्यात काही व्यक्ती जबर जखमी असून त्याच्यात काही व्यक्ती मृत असल्यास देखील प्राथमिक माहिती आहे. आणि या घटनेच्या अनुषंगाने ही रात्री घडल्याची शक्यता जास्त आहे. त्या अनुषंगाने आपण वेगवेगळी पथके रवाना केली असून टेक्निकल बाबींच्या आधारे देखील तपास करत आहोत. घटनेचा मोटिव्ह काय दिसतोय? तुम्ही जो प्राथमिक काय अंदाज दिसतोय? चोरीच्या दरोड्याच्या उद्देशाने की काही पूर्ववैमनस्यातून झालेलं असं वाटतंय? प्राथमिक आता माहिती जी आहे त्याच्यानुसार दरोड्याचा उद्देश असा प्राथमिक तरी दिसतोय, पण तरी देखील आपण आणखी याच्याबाबत चौकशी करत आहोत आणि इतर व्यक्तींकडून देखील गोपनीयरित्या माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे जे कुटुंब आहे हे शेतकरी पार्श्वभूमीचे आहे आणि तसेच त्यांचे दुधाचा देखील व्यवसाय होता आणि प्रामुख्याने शेती आणि पशुपालन. कशी घटना उघडकीस आली? काय माहिती मिळाली त्याबद्दल? सकाळी जेव्हा त्यांचे जे नातेवाईक आहेत शेजारी राहणारे ते सकाळी इथे आले असता त्यांना असा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.